तर आज आपण हॉटेलसारखा चमचमीत असा पनीर मटर मसाला बनवणार आहोत। तर याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तेथे जाऊन तुम्ही प्रमाणासहित बघू शकता। तर सर्वात आधी आपल्याला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे सर्व मसाला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यात कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कढईमध्ये टाकायचं आहे 2 चमच तेल, त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि जिऱ्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण मस्त आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक तेजपत्ता पण टाकलेला आहे मी तेलामध्ये आणि बाकीचे आपल्याला मसाले टाकायचे आहे, हळद, मिरची पावडर, धने पूड, गरम मसाला आणि मटर पनीर मसाला। आता हे सर्व मसाले मिक्स करून झाले की आपल्याला थोडीशी याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर वाटाणा टाकून आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवायचं आहे आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकून ह्या ग्रेव्हीला झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी। आता इथं पनीर आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय केलेले आहे। आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे आणि पनीर टाकल्यावर त्यावरती फ्रेश क्रीम टाकून पुन्हा त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून आपली भाजी रेडी झालेली आहे।